आपल्याला ब्लाउजला हुकपट्टी आणि काचपट्टी कशा पद्धतीने लावायची ते पाहायचे. जर समोरच्या भागाला हुकपट्टी काचपट्टी लावायची असेल तर ज्या खांद्यावरती आपला पदर असतो त्या साईडला आपल्याला हुकपट्टी करायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला काचपट्टी करायची. हे झालं आपलं समोरच्या साईडसाठी. तर मागच्या साईडसाठी ज्या खांद्यावरती आपला पदर असतो त्या साईडला आपली काचपट्टी येणार आहे आणि दुसऱ्या साईडला हुकपट्टी येणार आहे. तर या गोष्टी आपल्याला आधी पाहायच्यात की आपण पदर कसा घेतोय, समोरची हुक आहेत का मागची हुक आहेत हे तुम्हाला डिसाइड करायचंय किंवा जे हुक आहेत त्यानुसार आपल्याला इथे पट्टी लावायची आहे. तर हे आपले समोरचे हुक आहेत. आपल्याला डाव्या खांद्यावरती पदर असतो तर आपल्याला डाव्या साईडला हुकपट्टी लावायची आहे. म्हणजे आपण जर ब्लाउज असं ठेवलं, आपल्याकडे याचं शोल्डर ठेवलं, कमरेची साईड जर आपण पुढे ठेवली तर डावी साईड आपली ही येते, उजवी साईड ही आहे. तर डाव्या साईडला आपल्याला इथे हुकपट्टी लावायची आहे आणि या साईडला काचपट्टी लावायची आहे. तर हुकपट्टी लावण्यासाठी आपल्याला 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. ही आपली 2.5 इंचाची पट्टी आहे आणि लांबीला आपली जेवढी उंची आहे जिथे आपल्याला पट्टी लावायची आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा पट्टी कट करायची आहे. आता जेव्हा काचपट्टी लावायची आहे, काचपट्टीसाठी आपल्याला 5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे. ही पट्टी कट करून घेतल्यानंतर ही पण आपल्याला उंचीप्रमाणे 2.5 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे. 5 इंचाची पट्टी आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करून त्याला प्रेस करून घ्यायची आहे. 2.5 इंचाच्या पट्टीलाही मध्यभागी फोल्ड करून आपल्याला प्रेस करून ठेवायचे. आता आपल्याला पट्टी कशी अटॅच करायची ते पाहायचे. तर सगळ्यात आधी आपण हुक पट्टी अटॅच करूया. तर ही आपली डावी साईड आहे, डाव्या खांद्यावरती पदर असणार आहे. तर डाव्या साईडला आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. हुक पट्टी आपली वरतून आत जाते. तर आपल्याला ब्लाउजचा जो मेन कपडा आहे त्या कपड्यावरती पट्टी ठेवायची आहे. ही पट्टी अशी ठेवल्यानंतर पट्टी आपली बरोबर या साईडला आहे का चेक करायचे आणि आपल्याला पाव इंचावरती याला स्टिच करायचे. आता इथे आपण कॉन्ट्रास्ट दोरा घेतलेला आहे, कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली आहे म्हणजे तुम्हाला पट्टी कशी लावायची हे क्लिअर दिसेल. वरती 1 इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कपडा कट करायचा आहे. खाली पण आपल्याला 1 इंच ठेवायचे, बाकीचं कट करायचे. आता ही पट्टी आपण अशा पद्धतीने लावून झाल्यावरती आपल्याला पट्टी अशी ओपन करायची आहे. जी आपली माया आहे, मायावरती अशी पट्टी आली पाहिजे. इथे आपल्याला आधी दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देताना जी पट्टीची माया आहे ती पण आपली इथे फोल्ड झाली पाहिजे. हे आपण दाबटीप देऊन घेतलंय. आता ही पट्टी आपल्याला वरनं खाली फोल्ड करायची आहे. परत आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची. आधी आपण कमरेच्या साईडनी फोल्ड केली. आता आपण गळ्याच्या साईडनी पण त्याला फोल्ड करतोय म्हणजे ही पट्टी आपल्याला सरळ भेटेल. गळ्याच्या साईडनी हा जो पोर्शन आहे थोडासा क्रॉस मध्ये ठेवायचा म्हणजे गळ्याला आपल्याला पट्टी दिसणार नाही किंवा अडचण येणार नाही. ही टीप देऊन झाल्यानंतर पूर्ण पट्टी आपल्याला आत टाकायची. आपली पट्टी अशी आत जाईल. आता याला आपल्याला पाऊण इंचावरती टीप घ्यायची आहे. तर टीप घेताना हा पूर्ण पोर्शन बरोबर आपला बाहेर आलाय का बघायचा आहे. पूर्ण बाहेर काढायचा आहे आणि इथे पाऊण इंचावरती आपल्याला स्टिच करायचे. आपली हुक पट्टी अटॅच झाली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. जेव्हा आपण ब्लाउजला लावतोय त्यावेळेस आपल्याला मॅचिंग दोरा वापरायचा आहे. हे तुम्हाला लक्षात यावं की आपण टीप कुठे घेतली आहे यासाठी कॉन्ट्रास्ट दोरा आणि कपडा वेगळा घेतलेला आहे. आता आपल्याला काचपट्टी करायची आहे. जेव्हा आपण काचपट्टी आणि हुक पट्टी करतोय त्यावेळेस एक पट्टी रेडी झाल्यानंतर काचपट्टीला
जिथे लावायचं तिथून 1/2 इंच आत आपल्याला ही पट्टी अशी ठेवायची आणि पट्टी आपली बरोबर बसते का चेक करायचं. जर कमी जास्त अंतर असेल तर आपल्याला ते लेवल करून घ्यायचे. या पॉइंट पासून पुढे 1/2 इंच पट्टी ठेवायची आहे बरोबर आणि चेक करायचे. म्हणजे आपली पट्टी रेडी झाल्यानंतर हाईट कमी जास्त होणार नाही. आता जी आपली 5 इंचाची पट्टी आहे ती पट्टी आपल्याला आतल्या साईडनं म्हणजे अस्तरच्या साईडनी वरती घ्यायची आहे. तर आपल्याला पट्टी खाली ठेवायची अशी. आता ही जी समोर आहे ती ओपन साइड आहे. फोल्डिंग साइड ही आहे. तर ती आपण आत ठेवली आहे आणि ओपन साइड या पोर्शनच्या खाली ठेवली आहे. आता बरोबर आपल्याला इथे 1/2 इंचावरती टीप घ्यायची आहे. टीप घेताना आपल्याला अस्तर वरनं घ्यायची आहे. एक्स्ट्रा पट्टी आपण कट केली. जेवढी माया आपण इथे घेतो सेम आपल्याला पट्टीला एक्स्ट्रा ठिकाणी पण घ्यायची आहे. आता पट्टी आपल्याला बाजूला काढायची आहे. ही माया आपल्याला अशी फोल्ड करायची आणि इथे आपल्याला किनारी टीप घ्यायची आहे. म्हणजे आपली माया पूर्ण इथे टीप मध्ये दबल्या जाते. आता ही पट्टी अशी जोडून झाल्यावरती आपल्याला जे काही उरलेली पट्टी आहे ती मागच्या साईडला फोल्ड करायची. फोल्ड करताना पट्टीच्या खाली बरोबर आली पाहिजे. ही पट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची मागच्या साईडला म्हणजे अस्तरच्या साईडला. इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचंय. ही पट्टी जेव्हा आपण अटॅच करतोय त्यावेळेस त्याला प्रेस नक्की करून घ्यायचंय. प्रेस नाही केली तर कपडा लूज पडतो किंवा इथे ओढल्यासारखा होतो. आता या ठिकाणी आपल्याला जसा गळा आहे त्यानुसार इथे सरळ घेतली आपण. कमरेचा भाग जसा आहे तसं सरळ पुढे मार्किंग केलं. आता समोरच्या साईडनी इथे फक्त आपल्याला एक पॉइंट खाली यायचंय. खालच्या साईडनी फक्त थोडंसं वरती जायचंय समोरच्या साईडला. म्हणजे जेव्हा आपण हुक पट्टी त्याच्यावरती ठेवू तर ती पट्टी आपल्याला खालच्या आणि वरच्या साईडनी बाहेर तिरकी निघणार नाही. आता या लाईन वरती आपल्याला स्टिच करायचंय. जेव्हा आपण इथे टीप घेतोय कमरेच्या इथे हा जो कमरेचा एंड पॉइंट आहे या पॉइंट पासून इथे सरळ पुढे टीप गेली पाहिजे आणि समोर थोडीशी आपल्याला क्रॉस करायची आहे. आपला कमरेचा भाग त्याच्यामध्ये अडकला नाही पाहिजे किंवा पट्टी एक्स्ट्रा खाली नाही आली पाहिजे. बरोबर इथेच याच पॉइंटला आपल्याला इथे टीप घ्यायची आहे. आता सेम आपल्याला या साईडनी पण घ्यायची आहे. अशी आपली टीप घेऊन झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा माया कट करायची. जे आपण पिनअप केले ते काढून घ्यायचे. समोरच्या साईडला इथे जी माया आहे ती क्रॉस मध्ये कट करायची. वरच्या साईडने इथे आपल्याला क्रॉस मध्ये कट करायचे. तर जी पट्टी आपली आतल्या साईडला आपण फोल्ड केली आहे ती आपल्याला इथे सरळ करून घ्यायची. हे सगळं आपल्याला मॅचिंग थ्रेडनी करायचं आहे आणि जेव्हा आपण पट्टी लावतोय तो आपल्या ब्लाउज पीसला मॅचिंग कलर अस्तर वापरायचे. ही पट्टी आपली अशी वरती येईल. पट्टी सरळ केल्यानंतर अशा पद्धतीने आपली पट्टी वर येते. आता वर आल्यानंतर आपल्याला इथे घर करायचे आहेत. जरी आपल्याला इथे हाताचे घर करायचे असतील तरी पण त्याच्या खाली कधीही मशीनचे घर करून ठेवायचे. म्हणजे एखादं घर जरी तुटलं आपलं दोऱ्याचं तर हे घर आपल्याला सेफ साईड साठी यूज करता येतं. त्याच्यामध्ये आपण हुक लावू शकतो. जर घरच नसेल तर आपल्याला हुक लावायला जागा राहत नाही. आपला ब्लाउजचा जो भाग आहे तो फाकला जातो. तर आपल्याला हाताचे जरी घर करायचे असले दोऱ्याचे घर तरी पण आपल्याला मशीनचे घर त्याच्या खाली करणं फार गरजेचं आहे. तर घर करताना कधीही वरच्या साईडला एक मार्किंग करायचं, खालच्या साईडला एक करायचं
आता याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी पाऊण इंच आणि जास्तीत जास्त 1 इंच एवढंच अंतर ठेवायचे. तर आपली जी पट्टी आहे ती मोजायची आपली किती आहे. त्यानुसार आपल्याला इथे मध्यभागी आधी घर करायचं आहे. त्यानंतर या दोन्हीच्या मध्यभागी करायचे. त्यानंतर वरच्या 2 पॉइंटच्या मध्ये घर करायचं आहे. तर आपण इथे 5 घर करतोय म्हणजे आपल्याला 5 हुक लावावे लागणार आहेत. तर आता याला आपल्याला कसं स्टिच करायचे ते पाहायचे. आता हा जो पोर्शन आहे इथे आपला लॉक होणार आहे. इथे आपल्याला जेव्हा आपण व्ही आकारामध्ये घर बनवतोय त्यावेळेस हे जे व्हीचं अंतर आहे समोरचं ते आपल्याला पाव इंचापेक्षा जास्त घ्यायचं नाहीये. जेवढं आपण अंतर जास्त घेऊ तेवढा आपलं हुकचा पोर्शन हा फाकल्या जातो किंवा हुक उचकल्या जातं. हुक आपल्याला उचकू द्यायचं नाहीये किंवा लावल्यानंतर आपले हुक पट्टी वरती आली नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे अंतर कमी ठेवायचे आणि जवळ हुक घ्यायचे. तर इथे आपल्याला आधी स्टिच करायचे. आधी इथे लॉक करून घ्यायचं. लॉक करून झाल्यानंतर आपल्याला इथे आता क्रॉस मध्ये जायचंय. ही जी लांबी आहे ही आपण अर्ध्यापर्यंत घेतली तरी चालते कारण की हुक आपले छोटे असतात लांबीला. एवढ्या लांब आपल्याला पट्टी घ्यायची गरज नसते. इथे आपण आल्यानंतर नीडल मध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे रिटर्न यायचंय. तर रिटर्न येताना आपल्याला पूर्ण जिथे आपली पट्टी आहे तिथपर्यंत आपलं एंड झालं पाहिजे. तिथपर्यंत आपल्याला यायचंय कारण की आपण जर आधीच आलो तर हा पट्टीला इथे लूजपणा येतो. पट्टी अशी उचकल्या जाते. तर आपल्याला पूर्ण एंड पर्यंत इथे टीप घ्यायची आहे. इथे पण नीडल मध्ये टाकायची आणि आपल्याला सरळ टीप घ्यायची आहे दुसऱ्या व्ही शेप पर्यंत. तिथे पण आपल्याला नीडल मध्ये टाकून परत टर्न करायचंय. जेव्हा जेव्हा आपण टर्न करतोय त्यावेळेस नीडल मध्ये टाकूनच आपल्याला टर्न करायचे म्हणजे हा पॉइंट व्यवस्थित भेटतो. जेव्हा आपण एंड करतोय त्यावेळेस पण आपल्याला इथे लॉक करायचं आहे. आपण जी उलट्या साईडनी करून पट्टी अटॅच केली आहे त्यामुळे काय होतं की ही टीप जरी आपली कधी लूज पडली किंवा इथे व्यवस्थित लॉक नाही झालं तरी पण पट्टी इथून उसवल्या जात नाही. बऱ्याचदा आपण वरच्या साईडनी वेगळ्या पद्धतीने पट्टी लावतो तर ही पट्टी वरच्या आणि खालच्या हुकला इथे उसवल्या जाते. तर आपल्याला तसं नकोय. त्यासाठी या पद्धतीने आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे. म्हणजे आपली टीप जरी व्यवस्थित नाही बसली किंवा टीप निघल्या गेली तर आपली पट्टी उसवल्या जाणार नाही कारण की त्याला आतल्या साईडने आपण फोल्ड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काच करून घ्यायचे. हे काचचं जे अंतर आहे हे 1 इंचापेक्षा जास्त ठेवायचं नाहीये. आपण इथे पाऊण इंचाचं किंवा 1 इंचाचं हे दोन ऑप्शन आहेत. तर दोन्हीपैकी आपल्याला जे जमतंय त्यानुसार अंतर ठेवायचंय. तर आपली पट्टी रेडी झाल्यानंतर पट्टी आपली अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायची आणि प्रॉपर बसतीये का चेक करायचं. आता ही आपल्याला जिथे आपण घरचं मार्किंग केलंय जिथे आपण घर बनवलेले आहे त्याचं मार्किंग आपल्याला वरती करून घ्यायचंय. पट्टी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची. ही आपली हुक पट्टी आहे ती आपल्याला काचपट्टी वरती ठेवायची आहे. इथे ठेवल्यानंतर आपल्याला ही अशी फोल्ड करायची म्हणजे आपल्याला हुक कुठे लावायची त्याचं मार्किंग कळेल. तर जिथे हा व्ही शेप आहे
व्ही शेपचा मधला जो भाग आहे तिथे मार्किंग करायचे. व्ही शेपच्या बरोबर इथे मध्यभागी मार्किंग आलं पाहिजे.